करणी बाबा केली कशी किंवा काळी जादू आपल्या घरावरती कशी केली, घरामध्ये सतत भांडण होत असेल तर भांडण घरामध्ये सुख समाधान लागत नसेल किंवा घरामध्ये सतत चिडचिड होते, पैसा टिकत नाही किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, घरामध्ये आपल्या घरावरती आपण असं म्हणलं जातं की करणी केली, तर तीच करणी कशा प्रकारे ओळखायची किंवा आपल्याला न कळत काही गोष्टी घडून जातात त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही, परंतु त्या गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी पश्चाताप करून परत न उपयोग होत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपल्या घरावर कोणी करणी केली तीच आपण सर्वप्रथम ओळखली कशी पाहिजे तेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये एक अशी घटना घडलेली की एका कुटुंबामध्ये 14 जण राहत होते, आई वडील आणि 2 जण भाऊ. थोरल्या भावाचं लग्न झालं होतं, तर कुणाच्या पण लक्षात नाही आलं की आपल्या घरावरती चांगलं म्हणजे घरी चांगलं चाललं होतं. घरामध्ये काय काय वेळेस असे अनुभव त्यांना येत होते. काय अनुभव येत होते तर ते संध्याकाळच्या वेळेस झोपल्या वेळेस घराच्या पत्रा एकदम जोराने वाजत होता, परंतु त्यांनी असं दुर्लक्ष केलं की घरावरती कुणीतरी दगड हाणत असेल किंवा दगड टाकत असेल. तर मित्रांनो, ठीक आहे, दररोज आपण असं समजून जाऊ की दिवसाच्या वेळेस कुणीतरी घरावरती दगड टाकला, पण मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस 12, 1, 2 वाजता घरावरती दगड कोण टाकतात? तर हे पहिला मुद्दा झाला की त्यांच्याही लक्षात आलं नाही घरावरती कोणतरी ती म्हणायचे की दगड टाकत असेल म्हणून. हे कानात टाकलं. परत मग काय झालं, जी थोरला मुलगा होता ज्याचं लग्न झालं होतं, तो मुलगा असं येड्यागत करायचा. येड्यागत करायचा म्हणजे असं मेंटल असल्यासारखं वागायचा. काय काय वेळेस एकदम आपण त्याला मराठी भाषेमध्ये फिट आली म्हणतो, तर एकदम असं येड्यागत करत होता. काय काय वेळेस चांगला राहत होता. दर लग्ना दिवशी त्या मुलाच्या लग्ना दिवशी नवरदेव परण्याला गेला, म्हणजे ती मुलगा परण्याला गेला. परण्याला गेल्यानंतर तिथंच येड्यागत करायला लागला. तिथं येड्यागत करायला लागल्यानंतर त्यांनी तिथनं घेतलं आणि शेजारच्या मंदिराजवळ, म्हणजे मंदिर होतं एक त्यांच्या घराच्या शेजारी. घराच्या शेजारी म्हणलं तरी किमान 2 किलोमीटर अंतरावरती ते मंदिर असेल. त्या मंदिरामध्ये एक असं देवऋषी होता. त्या देवऋषाकडे नेलं, परंतु ती देवऋषी पण तिथं काय करू शकला नाही. देवऋषीने फक्त असं सांगितलं की उतारा करा, ही करा, ती करा. इथलं जबरदस्त भूत लागले, पण त्याच्या पण लक्षात आलं नाही मित्रांनो. ही किरकोळ गोष्ट त्यांनी समजली. झाला थोड्या चांगला एक अर्ध्या असताना ती परत ना ती लग्ना दिवस म्हणजे हाय असं त्या परण्यात न्याला. मग कालवा झाला, नवरदेव गेला कुठं, परंतु त्याच्या मामाची मुलगी असल्यामुळं असं जास्त म्हणजे तुटातुटीच असं काय घडलं नाही. ती त्यांनी तिथे एकानं मागं टाकलं. परत लग्न झालं, चांगलं महिना झाला. महिना झाल्यानंतर एकदम अशी झोपले, संध्याकाळच्या वेळेस झोपायची. झोपल्यानंतर त्यांना असं जाणून आलं नाही की एकदम असं कोणतरी झोपल्यावर छातीवर बसल्यासारखं वाटायचं. छातीवर बसल्यानंतर असं बोलण्याचा मस्त प्रयत्न करत होते, म्हणजे असं त्यांच्या घरात प्रत्येकाला असं व्हायला लागलं. बोलण्यासाठी मस्त प्रयत्न करायचे, परंतु ती तोंडातून शब्द येत नसायचे. जाणवायचं की आपल्या छातीवर कोणतरी बसलंय म्हणून, बोजा पडलाय म्हणून, परंतु तोंडातून शब्द फुटत नव्हते. असं प्रत्येकाचं दिसाड, ह्याला 2 दिवसानंतर, त्याला 2 दिवसानंतर असं होत गेलं, परंतु ती पण कुणाच्या लक्षात आलं नाही मित्रांनो. एक दिवस असं झालं की ती मुलाने आपल्या रानामध्ये जाऊन फास घेतला. फास घेतल्यानंतर विषय संपला, म्हणजे ह्या मुलाचा तर विषय संपला. फास घेतला, कुणाच्याही लक्षात आलं नाही करणी केली, काय केले म्हणून. थोडं थोडं त्यांच्या भावाच्या लक्षात आला, परंतु त्यांनी अंधश्रद्धा समजून कानाच्या आत टाकलं. राहिली फक्त ज्या मुलीचं लग्न झालं होतं ती मामाची मुलगी पण गावाला गेली, तिचं पण लग्न दुसरं झालं. त्यांचा विषय आता संपला, त्या नवरीचा आणि त्या थोरल्या मुलाचा विषय संपला. घरामध्ये राहिले कोण? फक्त आता 3 जण, आई वडील आणि बारका भाऊ. बारका भाऊ राहिल्यानंतर पण त्यांच्या घरामध्ये असंच परतून रिपीट असं व्हायला लागलं की पत्र वाजायला, छातीवर कोणतरी बसला ग. ही मुलगा फक्त ह्याच्यामध्ये असं आढळून आलं नाही की ही मुलगा येड्यागत करू लागला, असं फक्त झालं नाही. 4-5 महिने गेले, घरामध्ये सारखी भांडणं होत होती. जर कालवण केलं म्हणजे मटणाचं कालवण केलं, तर आपोआपच मटणाच्या कालवणातलं जे काय आतलं मटण आहे ते कमी होत असायचं. 1 किलो जर घेतलं तर त्यातलं 1.5 किलोच राहायचं, पावशेर मटण. म्हणजे असं वजन करून बघत नव्हते, फक्त ते असं सांगतात की त्यातलं मटण पण अचानक कमी होत होतं. असं म्हणतात की अंड्याची किंवा मटणाची म्हणजे वशताची ते करणी करणारे, म्हणजे जे करणी करतात ते गोट असतात, ते गोट पाठीमागे लावल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये आणल्यानंतर किंवा एखादा असं पाठीमाग लावतं करणी केल्यानंतर,
मग ती खाऊन घेतात असं गोट असं म्हटलं जातं. तर तशाच प्रकारे होत होतं की त्यांच्याही कढईतलं कालवण म्हणजे मटणाचं असेल किंवा अंड्याचं कालवण केलं असेल तर ते एकदम आपोआप कमी व्हायचं. लक्षात येत नसायचं की ही असं समजून जायचं की म्हणजे बोकड कमी असं म्हणजे कसं काय झालं असं काय की XYZ ते समजून जात होते की काही नसेल म्हणून असं चालायचं. परंतु मित्रांनो काही दिवस गेले, याही मुलाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर बस्ता पण बांधला, लग्नाची तारीख ठरली, बस्ता बांधला. एक लग्न फक्त 15 दिवसावर आलं. घरामध्ये बस्ता आणून ठेवलेला आहे. तिकडं नवरा नवरीची पत्रिका छापून पूर्ण तयारी झालेली, ह्यांची पण पत्रिका छापून पूर्ण तयारी झाली. पण 15 दिवसाच्या म्हणजे लग्नाला 15 दिवस टाइम असताना ही मुलगा शिंगणापूरच्या डोंगरातली त्या माळावरती गेला आणि तिथं जाऊन ह्याने फास घेतला. नंतरून म्हणजे ह्यांना फोन आला असं असं झालंय, ह्यांची पळापळ झाली, सगळं झालं. त्या विधी म्हणजे जो वारला होता त्या मुलाचं विधी झाले, सगळं झालं. नंतर ह्यांनी बाहेर बामणाकडून बघितलं तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला करणी केली म्हणून, तुमच्या घरामध्ये गोट कोणीतरी आणलं, तुमच्या पूर्वजांनी आणलं, तुम्हाला ह्यातलं काय माहित नाही, तुमच्या पूर्वजांनी गोट आणलं म्हणून. तर मग त्यांनी सांगितलं कसं काढायचं, त्यांना पर्याय सांगितलं त्यांनी कसं काढायचं. त्यांनी काढायला ती बामण आणला. ह्यांच्या डोळ्या देखत घरातून 3 ओट कसलं